नमस्कार. कधी विचार केलाय का की आपण रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या प्रत्येक लहान-सहान कृतीतून या पृथ्वीवर नकळतपणे काहीतरी मागे सोडत असतो? काय असेल बरं ते? समजा आपण घरात येतो, गरम होतंय, सहज एक बटन दाबून पंखा लावला. मग चहासाठी गॅस पेटवला कुठेतरी जवळचं जायचंय, पटकन बाईक काढली. आणि जेवण झाल्यावर ताटात थोडंसं अन्न उरलं ते आपण सरळ कचऱ्यात टाकून दिलं. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या इतक्या सामान्य आहेत नाही का? आपण त्यावर फारसा विचारसुद्धा करत नाही. पण गंमत म्हणजे आपल्या याच अगदी सामान्य वाटणाऱ्या सवयींमधून एक अदृश्य ठसा आपल्या पृथ्वीवर उमटत असतो. आणि याच अदृश्य ठसाला म्हणतात कार्बन फुटप्रिंट. आता हे नाव ऐकून काहीतरी मोठा सायन्स वगैरे वाटेल, पण तसं अजिबात नाही. एकदम सोपं आहे. आपण आपल्या जीवनशैलीमुळे वातावरणात किती कार्बन डायऑक्साईड आणि इतर वायू सोडतो ना, त्याचा हिशोब. बस, तोच म्हणजे आपला कार्बन फुटप्रिंट. याचं वैशिष्ट्य काय माहितीये? तो दिसत नाही, त्याचा आवाज येत नाही, पण तो रोज थोडा थोडा साचत राहतो. हे अगदी असं आहे की समजा आपण घरातला कचरा रोजच्या रोज बाहेर टाकलाच नाही. काय होईल? आठवड्याभरात घरात घाणवास पसरेल, राहणं मुश्किल होऊन जाईल, बरोबर? आपला कार्बन फुटप्रिंट अगदी तसाच आहे. तो साचत राहतो आणि त्याचे परिणाम मात्र आपल्याला काही काळानंतर दिसायला लागतात. मग चला, हा अदृश्य ठसा, हा कार्बन फुटप्रिंट नेमका तयार होतो कसा, हे जरा खोलात जाऊन समजून घेऊया. सगळ्यात आधी बोलूया ऊर्जेबद्दल. आपल्याला काय वाटतं? अरे, मी तर फक्त एक बटन दाबलं, लाईट लावली. पण त्या एका बटणाच्या मागे एक खूप मोठी प्रक्रिया सुरू असते. ती वीज तयार करण्यासाठी कुठेतरी दूर एका पॉवर प्लांटमध्ये कोळसा जळत असतो, पाणी तापवलं जातं आणि त्यातून प्रचंड धूर वातावरणात सोडला जातो. हे सगळं होतं फक्त एका बटणामुळे. आणि आता एक आकडा आहे का, जो खरंच विचार करायला लावणार आहे. जर एका कुटुंबाने दररोज फक्त 1 युनिट वीज कमी वापरली ना, म्हणजे समजा 1 तासभर पंखा किंवा लाईट बंद ठेवला, तर वर्षभरात तब्बल 300 किलो कार्बन डायऑक्साईड आपण वातावरणात जायला दिल्यापासून वाचवू शकतो. विचार करा, केवढा मोठा परिणाम आहे हा. बरं, आता ऊर्जेनंतर वळूया आपल्या दुसऱ्या सवयीकडे, प्रवास. बाईक, कार, ऑटो याशिवाय तर आपलं पानच हलत नाही, नाही का? पण एक गोष्ट आपल्याला कदाचित माहीत नसेल, आपण गाडीत जे 1 लिटर पेट्रोल टाकतो ना, ते जळल्यावर साधारणपणे 2.3 किलो कार्बन डायऑक्साईड थेट हवेत जातो. म्हणजे आपलं रोजचं जे 5-10 किलोमीटरचं येणं जाणं आहे, त्याने सुद्धा वर्षभरात 500 ते 1000 किलो कार्बन हवेत सोडला जातो. आपण तर प्रवास करून पोहोचून जातो, पण त्याचा परिणाम मात्र वातावरणात कायमचा राहतो. आणि आता तिसरा आणि सगळ्यात जास्त दुर्लक्ष होणारा मुद्दा, तो म्हणजे आपलं अन्न. जरा विचार करा, ते अन्न शेतात उगवण्यासाठी लागणारी ऊर्जा, मग ते आपल्यापर्यंत पोचवणारी वाहतूक, नंतर ते शिजवण्यासाठी लागणारा गॅस आणि इतकी सगळी प्रक्रिया झाल्यावर आपण ताटात उरलेलं अन्न सहज फेकून देतो. आणि इथं एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. जर एका कुटुंबाने अन्नाची नासाडी फक्त 50% कमी केली, म्हणजे अर्ध्यावर आणली, तरी वर्षाला 250 ते 300 किलो कार्बन उत्सर्जन कमी होऊ शकतं. याचा सरळ अर्थ काय होतो? अन्न फेकणं म्हणजे फक्त अन्न वाया घालवणं नाहीये, तर ते बनवण्यासाठी लागलेली सगळीच्या सगळी ऊर्जा वाया घालवण्यासारखं आहे. हे सगळं ऐकून अनेकांना वाटेल, ठीक आहे, पण याने एवढा काय फरक पडतोय? हे तर निसर्गाचं चक्र आहे, चालत राहतं. पण खरं सांगायचं तर आता हे फक्त निसर्गाचं चक्र राहिलेले नाही. याचे परिणाम आपण आज याच क्षणी अनुभवतोय. बघा ना, आजचे उन्हाळे पूर्वीपेक्षा जास्त तापायला लागलेत. पावसाचा काही नेमच उरलेला नाहीये, कधी येतो कधी नाही. यामुळे शेतकऱ्यांचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून गेलंय. शहरांमध्ये उष्णतेच्या लाटा तर असह्य होत आहेत. आणि याचा सगळ्यात जास्त त्रास कोणाला होतो? तर लहान मुलांना आणि आपल्या घरातल्या वयस्कर लोकांना. म्हणजे कार्बन फुटप्रिंट ही काय भविष्यातली समस्या नाहीये, तो आपला आजचा रोजचा अनुभव बनला आहे. आता हे सगळं ऐकल्यावर आपल्या मनात पहिला प्रश्न काय येतो? मी एकटा किंवा एकटी काय करू शकते? माझ्या एकटीच्या प्रयत्नांनी काय बदलणार आहे? आणि हा विचार येणं अगदी स्वाभाविक आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही समस्या एका व्यक्तीने किंवा एका दिवसात तयार नाही झालीये. लाखो लोकांच्या छोट्या छोट्या सवयींमधून ती वर्षानुवर्षे साचत गेली आहे. आणि म्हणूनच यावरचा उपाय सुद्धा लाखो लोकांच्या छोट्या छोट्या सकारात्मक बदलांमधूनच येणार आहे. हे आकडे बघा, हीच ताकद आपल्याला दाखवतात. एक व्यक्ती वर्षाला 300 किलो कार्बन वाचवू शकते.
आता कल्पना करा, जर आपल्यासारख्या 10,000 लोकांनी हेच ठरवलं तर आपण 3,000 टन कार्बन कमी करू. आणि जर 1,00,000 लोक एकत्र आले तर हाच आकडा 30,000 टनांवर पोचतो. म्हणजे एक छोटासा बदल जेव्हा अनेक जण करतात तेव्हा त्याचा परिणाम प्रचंड मोठा होतो. चला तर मग अशा 5 अगदी सोप्या सवयी पाहूया, ज्या आपण आत्तापासून सुरू करू शकतो. पहिली सवय, खोलीतून बाहेर जाताना लाईट, पंखा बंद करणं. एवढ्याशा गोष्टीने वर्षाला 100 ते 150 किलो कार्बन वाचतो. दुसरी, आठवड्यातून एक ऑनलाईन ऑर्डर कमी करा. पॅकेजिंग आणि डिलिव्हरीमुळे होणारे 40-50 किलो कार्बन उत्सर्जन टळेल. तिसरी, कपडे ऑफर बघून नाही तर गरज ओळखून घ्या. प्रत्येक अनावश्यक कपड्यामागे आपण 20 ते 30 किलो कार्बन वाचवतो. चौथी, मोबाईल किंवा लॅपटॉप 100% चार्ज झाल्यावर चार्जरमधून काढा. छोटीशी गोष्ट आहे, पण वर्षाला 15-20 किलो कार्बन वाचवते. आणि पाचवी, सगळ्यात सोपी, जवळच्या अंतरावर जायचं असेल तर चालत जा. आरोग्यही चांगलं राहील आणि वर्षाला 100 किलोपर्यंत कार्बन उत्सर्जन कमी होईल. आणि या सगळ्याच्या मुळाशी एक खूप महत्वाचा विचार दडलेला आहे. आपल्याला एकदम परफेक्ट वगैरे व्हायचं नाहीये. उद्देश फक्त एवढाच आहे की कालपेक्षा आज आपण थोडे जास्त जबाबदारीने वागूया. आज या 5 पैकी फक्त एक सवय लावून बघा. हळूहळू बदला, पण बदला नक्की. कारण आपला प्रत्येक छोटा बदल एका खूप मोठ्या सकारात्मक बदलाचा भाग बनतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. कार्बन फूटप्रिंट कमी करणं म्हणजे एकमेकांवर दोषारोप करणं नाही, तर या आपल्या पृथ्वीसाठी आपली जी सामूहिक जबाबदारी आहे ती स्वीकारणं आहे. तर मग जाता जाता एक प्रश्न. आज हे सगळं ऐकल्यावर आपण आपल्यामध्ये कोणती एक सवय बदलणार आहोत? आपलं उत्तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे विश्लेषण आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंतही पोहोचवा. कारण हा बदल एकट्याने नाही, तर आपण सगळे मिळूनच घडवू शकतो.